हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत युनिट 3चा 6th चॅप्टर दॅट इज अमिनो ॲसिड मेटाबॉलिझमचा 4th पार्ट, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत दॅट इज कॅटाबॉलिझम ऑफ हिम, म्हणजे बॉडीमध्ये हिम मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन कसं होतं, हायपरबिलिरुबिनेमिया अँड जॉन्डिस डिसऑर्डरबद्दल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिल्यांदा बघूया की कॅटाबॉलिझम ऑफ हिम, बॉडीमध्ये हिम मॉलिक्यूल जो आहे त्याचं ब्रेकडाऊन कसं होतं। तर सगळ्यात पहिल्यांदा हिम जो मॉलिक्यूल आहे तो सायक्लिक टेट्रापायरोल्स पासून बनतो। दॅट मीन्स की त्याच्यामध्ये 4 पायरोल मॉलिक्यूल जे आहे ते सायक्लिक फॉर्ममध्ये अरेंज असतात, दॅट कंटेन आयर्न अँड आर कॉमनली फाउंड ॲज द प्रोस्थेटिक ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन अँड द सायटोक्रोम्स। म्हणजे त्याच्यामध्ये जे मेन कंपाऊंड आहे दॅट इज हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन अँड सायटोक्रोम्स त्याचे मेन कंपाऊंड फॉर्म करतात। आणि हा जो आहे तो एक टाईपचा स्मॉल मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये काय असतं, ग्लोबिन्सचे कंपोनंट प्रेझेंट असतात अँड इट इज क्रिटिकल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट अमॉंग अदर फंक्शन्स अँड इट अंडरगो अ कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम अँड डिग्रेडेशन। आता हिम मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये 80% ऑफ हिम मॉलिक्यूल जो आहे तो त्याचं काय होतं, डिग्रेडेशन होतं मेनली अँड एक्सक्रिशन होतं, कम्स फ्रॉम सेनेसंट एरिथ्रोसाइट्समुळे, जे काय होतात सर्क्युलेटेड होतात फॉर अन ॲव्हरेज 3 मंथ्ससाठी। आणि जो उरलेला 20% पार्ट जो आहे तो प्रीमॅच्युअर एरिथ्रोसाइट्समध्ये येतो, जे बोन मॅरोमध्ये अवेलेबल असतात आणि ते जे आहे ते सर्क्युलेशनमध्ये रिलीज होण्याआधीच ते काय होतं, बॉडीमध्ये डिस्ट्रॉय होता अँड मायनर कंपोनंट जो आहे त्यांच्यामधला तो काय होतो, डिराईव्ह फ्रॉम अदर सेल टाईप्स, त्याच्या थ्रू दुसऱ्या सेल्स ज्या आहेत त्या काय होतात, प्रोड्यूस होतात। तर हिम कॅटाबॉलिझममध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व्ह होतात ते आपण बघूया। तर डिग्रेडेशन जे आहे सगळ्यात पहिल्यांदा ते मॅक्रोफेजेसपासून स्टार्ट होतं ऑफ द स्प्लीनमध्ये, आणि त्याच्यामुळे ज्या ओल्ड झालेल्या किंवा डॅमेज झालेल्या एरिथ्रोसाइट्स ज्या आहेत त्या सर्क्युलेशनमधून काय होतात, रिमूव्ह होतात। आणि आरबीसीज ज्या आहे बॉडीमध्ये त्या काय केल्या जातात, एनगल्फ केल्या जातात बाय सेल्स ऑफ द रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीममधून। आणि जो ग्लोबिन मॉलिक्यूल आहे तो पुन्हा अमिनो ॲसिड्समध्ये काय होतो, रिसायकल होतो, विच इन टर्न आर कॅटाबोलाइज इनटू, आणि ते मॉलिक्यूल्स जे आहेत सगळे ते सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये अँड फॅटी ॲसिडच्या ऑक्सिडेशनमध्ये ॲज अ इंटरमिडिएट ऑर अ प्रिकर्सर म्हणून काय करतात, काम करतात। आणि हा जो हिम मॉलिक्यूल आहे तो पुन्हा काय होतो, बॉडीमध्ये ऑक्सिडाइज होतो आणि त्याच्यामध्ये जी हिम रिंग आहे ते पुन्हा काय होणार, ओपन होणार विथ द हेल्प ऑफ हिम ऑक्सिजनेस एन्झाईम। आणि हे जे ऑक्सिडेशन होतं ते एका स्पेसिफिक कार्बनवर होतं प्रोड्युसिंग, त्याच्यामुळे लिनियर टेट्रापायरोल बिलिवर्डिन जे आहे हा मॉलिक्यूल जो आहे तो प्रोड्यूस होतो, फेरिक आयन अँड कार्बन मोनॉक्साईड। आणि पुन्हा नेक्स्ट रिॲक्शन जे होते त्याच्यामुळे काय होतं, सेकंड ब्रिजिंग होते मिथायलिनची आणि ती पुन्हा रिड्यूस होते बाय बिलिवर्डिन रेडक्टेज एन्झाईमनी, ज्याच्यामुळे काय होतं, बिलिरुबिन मॉलिक्यूल जो आहे तो प्रोड्यूस होतो। आणि हा जो ग्रीन पिगमेंट जो आहे तो पुन्हा कन्वर्ट होणार रेड ऑरेंज बिलिरुबिनच्या फॉर्ममध्ये। ठीक आहे, नेक्स्ट काय होतं की बिलिरुबिन हा पुन्हा ट्रान्सपोर्ट होणार सेरममध्ये बाय अल्ब्युमिन टू द लिव्हरपर्यंत आणि पुन्हा कॉन्ज्युगेटेड होणार विथ ग्लुकुरोनेट बाय बिलिरुबिन ग्लुकुरोनाइल ट्रान्सफरेज एन्झाईम थ्रू, आणि मग तो काय केला जातो, बॉडीमधून एक्सक्रीट केला जातो इन द बाईलमध्ये। आणि मग इंटेस्टाईनमध्ये काय होतं, बिलिरुबिन जो आहे तो डिकॉन्ज्युगेटेड होतो आणि मग कन्वर्ट होतो युरोबिलिनोजनमध्ये अँड स्टेरकोबिलिनमध्ये। आणि यामध्ये जो मेन युरोबिलिनोजन जो आहे तो पुन्हा रिॲब्झॉर्ब होणार आणि बॉडीमधून एक्सक्रीट होणार ॲज युरोबिलिन इन द युरिनमध्ये। आणि मोस्ट युरोबिलिनोजन जो आहे तो पुन्हा काय होतो, ऑक्सिडाइज होणार इन द फेसेस टू स्टेरकोबिलिनमध्ये, ज्याच्यामुळे काय होतो, त्या फेसेसला कलर प्रोव्हाइड होतो। ठीक आहे, दॅट इज द स्टेप्स विच आर इन्व्हॉल्व इन द हिम कॅटाबॉलिझम। आता नेक्स्ट हिमचं डिग्रेडेशन ॲक्च्युअलमध्ये कसं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा हिमोग्लोबिनमधून अँड हिमोप्रोटीन्समधून जे आहे बॉडीमध्ये हिम जो आहे तो कलेक्ट होणार। पुन्हा हा हिम जो आहे तो हिम ऑक्सिजनेसच्या प्रेझेन्समध्ये काय होणार, सायटोक्रोम CP450 रेडक्टेजमध्ये काय होणार, कन्वर्ट होणार। मग याच्यातून काय होते, खूप सारे मॉलिक्यूल जे आहे ते त्याच्यातून रिलीज होऊन जातील, दॅट इज NADPH मधून NADP रिलीज होऊन जाणार, H2O2 रिलीज होणार, Fe2+ रिलीज होणार, कार्बन मोनॉक्साईड गॅस रिलीज होणार आणि त्याच्यामधून बिलिवर्डिन जो आहे तो कलेक्ट होऊन काय होईल, बिलिवर्डिन रेडक्टेजच्या प्रेझेन्समध्ये बिलिरुबिनमध्ये कन्वर्ट होणार। हा बिलिरुबिन जो आहे तो पुन्हा
BMG अँड BCG कंपाऊंड्स जे आहेत ते काय होणार, एक्सक्रेट होणार बॉडीमधून इन द फॉर्म ऑफ फिजेस, आणि काही पार्ट जो आहे त्याचा तो पुन्हा कलेक्ट होणार रिसर्क्युलेशनमधून. तर दिस आर द पाथवे ऑफ हिम डिग्रेडेशन. आता इथे बघू शकतो आपण RBC ज्या आहेत त्या काय होतं, इफेक्टेड RBC ज्या आहेत त्या फॅगोसायटोसाइट्स थ्रू काय होणार, मायक्रोफेजेस त्याला एनगल्फ करणार. ठीक आहे. आता ह्या ज्या RBCs एनगल्फ झालेल्या आहेत बाय मायक्रोफेजेस त्या काय होणार, पुन्हा फॅगोलायसोझोम थ्रू डिग्रेड होणार इन हिम अँड ग्लोबिन मॉलिक्यूल, आणि ते पुन्हा काय रिलीज करणार, अमिनो ऍसिडला. आता हा जो हिम मॉलिक्यूल आहे पुन्हा काय करणार, फेरस आयनला पुन्हा रिलीज करणार अँड पोरफायरिनला, आणि हा जो पोरफायरिन आहे तो पुन्हा अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार, आणि हा जो बिलिरुबिन आहे तो पुन्हा अनकॉन्जुगेटेड फॉर्ममध्ये बिलिरुबिन अँड अल्ब्युमिनला काय करणार, तिथून रिलीज करणार. आता हा जो फेरस आयन होता तो काय करणार, ट्रान्सफेरिनला रिलीज करणार विथ एड ऑफ सेरुलोप्लाझमिक अँड ॲडेड टू प्रोटीन्स, आणि पुन्हा हा फेरस आयन जो आहे तो काय करणार, स्टोर्ड होणार. ठीक आहे, फॅगोसायटोसिस थ्रू अँड इन मायक्रोफेजेसमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होतं, बॉडीमध्ये हिमचं डिग्रेडेशन होतं. आता याचं सिग्निफिकन्स काय, बॉडीमध्ये याचं इम्पॉर्टन्स काय, की हिमचं ब्रेकडाऊन होण्याचं कारण. तर सगळ्यात पहिल्यांदा बॉडीमध्ये जेव्हा हिमचं कॉन्सन्ट्रेशन 1 मायक्रोच्या जास्त होतं तेव्हा ते बॉडीसाठी हार्मफुल आहे, दॅट इज टॉक्सिक, आणि त्याच्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये रिॲक्टिव्ह ऑक्सिजनच्या ज्या स्पेसिस आहेत त्या काय होतात, प्रोड्यूस व्हायला लागतात, आणि याच्यामुळे बॉडीमध्ये काय होतं, हिम डिग्रेडेशन जे आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जे काय करतं, या प्रोडक्शनला कंट्रोल करण्याचं काम करतं. आता ॲनिमल्समध्ये हा जो पाथवे आहे तो एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू काय केला जातो, कंट्रोल केला जातो, बाय विच द हिम जे आहे फ्रॉम द हिमोग्लोबिन पासून जे काय करतं, एज झालेल्या रेड ब्लड सेल्सला किंवा हिमोप्रोटीन्सला काय करतं, बॉडीमधून रिमूव्ह करण्याचं काम करतं. तर प्रोडक्ट्स जे आहे ऑफ डिग्रेडेशनचे सच ॲज कार्बन मोनॉक्साईड झालं ते काय करतात, सेल्युलर मेसेंजर म्हणून काम करतात अँड फंक्शन्स इन व्हॅझोडायलेशनमध्ये. आणि अदर मेटाबोलाइट्स जे आहेत हिमचे त्यांच्यामध्ये ते पण काय करतात, ॲडिशनल इम्पॉर्टंट फंक्शन्स रोल प्ले करतात इन व्हेरियस क्रिटिकल सेल्युलर इव्हेंट्समध्ये. आता हिमचं जे डिग्रेडेशन जे होतं ते काय होतं, मेनली इव्हॉल्युशनरी कन्झर्व रिस्पॉन्स थ्रू होतं टू ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये, आणि जे हायर प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये हिम जो आहे तो ब्रोकडाऊन होऊन फायकोबिली प्रोटीनमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो फायटोक्रोममध्ये, विच इज इन्व्हॉल्व इन कोऑर्डिनेटिंग लाईट रिस्पॉन्सेसला काय करतं, कोऑर्डिनेट करण्याचं काम करतं. अल्गीमध्ये काय होतं, मेनली हा जो मॉलिक्यूल आहे तो मेटाबोलाइज्ड होतो टू द लाईट हार्वेस्टिंग पिगमेंट्समध्ये, दॅट इज फायकोसॅनिन अँड फायकोएरिथ्रिन. त्याच्यामुळे बॉडीमध्ये हिम कॅटाबॉलिझम जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, प्लांट्समध्ये पण, अल्गीमध्ये पण अँड हायर ॲनिमल्समध्ये पण. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत हायपरबिलिरुबिनेमिया. इट इज अ डिसऑर्डर विच इज कॉज ड्यू टू द इन्क्रीज अमाऊंट ऑफ बिलिरुबिन इन द ब्लड. जेव्हा बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स आहेत त्या ब्रेकडाऊन होतात तेव्हा सबस्टन्स कॉल्ड बिलिरुबिन बॉडीमध्ये जो आहे तो काय होतो, फॉर्म होतो. आता जे बेबीज असतात ते इझिली एबल टू गेट रीड ऑफ द बिलिरुबिन, त्याच्यामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण जे आहे ते काय असतं, जास्त असतं, आणि ते जर ब्लडमध्ये जास्त अमाऊंटमध्ये बिल्डअप झालं किंवा अदर टिश्यूजमध्ये अँड फ्लुइड्स ऑफ द बेबीज बॉडी, तर त्याच्यामुळे काय होतं, हायपर बिलिरुबिनेमिया जो आहे तो काय होतो, कॉज होतो. तर अबाउट 60% ऑफ न्यूबॉर्न्स जे असतात अँड 80% ऑफ प्रीमॅच्युअर बेबीज जे आहेत त्यांच्यामध्ये मेनली याच्यामुळे काय होतं, जॉन्डिस जो आहे तो कॉज होतो. आणि जे इन्फंट्स आहे ज्यांच्या मदरला डायबिटीज असेल, ठीक आहे, किंवा RH डिसीज असेल त्यांना पण मेनली हायपर बिलिरुबिनेमिया किंवा जॉन्डिस होण्याचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात. त्याचे सिम्पटम्स काय मेनली, तर हायपर बिलिरुबिनेमियामुळे काय होतं, बेबीची जी स्किन आहे किंवा आईज आहे त्याला येलो कलर जो आहे तो काय होतो, प्रोव्हाइड होतो, किंवा पुअर फीडिंग और लिथर्जी जे आहे ते काय होतं, दिसून येते. आता त्याला डायग्नोज कसं करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बिलिरुबिन लेवल्स जे आहे बॉडीमध्ये चेक केली जाते. दिस रिफ्लेक्ट वेदर द बिलिरुबिन जो आहे तो काय होतो, दुसऱ्या सबस्टन्सला बाउंड असेल किंवा लिव्हरमध्ये प्रेझेंट असेल, so that it can be excreted or is circulating in the blood circulation. दुसरी टेस्ट आहे की इथे रेड ब्लड सेलचा काय केला जातो, काउंट केला जातो,
अँड थर्ड इज ब्लड टाईप चेक केला जातो अँड टेस्टिंग फॉर RH इनकॉम्पॅटिबिलिटी. या टाईपमध्ये काय केलं जातं, हायपर बिलिरुबिनेमियाला डायग्नोज केलं जातं. ठीक आहे. आता याची ट्रीटमेंट कशी करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा फोटोथेरपी यूज केली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं, बिलिरुबिन हा जो मॉलिक्यूल जो आहे तो काय करतो, लाईटला ऍब्झॉर्ब करायचं काम करतो. जॉन्डिस अँड इन्क्रीज बिलिरुबिन लेवल्स आहे usually decrease when the baby is exposed to a special blue spectrum lights. जेव्हा बेबीला ब्ल्यू स्पेक्ट्रम लाईट्सशी एक्सपोज केलं जातं तेव्हा हा बिलिरुबिन मॉलिक्यूल काय करतो, लाईटला ऍब्झॉर्ब करतो आणि याच्या थ्रू आपण ब्लडमध्ये बिलिरुबिनची जी लेवल आहे ती काय करू शकतो, मॉनिटर करू शकतो. दुसरी ट्रीटमेंट आहे दॅट इज फायबर ऑप्टिक ब्लँकेट. हा एक दुसरा टाईपचा फोटोथेरपीचाच एक काय आहे प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, फायबर ऑप्टिक ब्लँकेटला प्लेस केलं जातं अंडर द बेबी. त्याच्यामुळे काय होतं, दिस मे बी युज्ड अलोन और इन कॉम्बिनेशन विथ रेग्युलर फोटोथेरपी सोबतच याला काय केलं जातं, यूज केलं जातं. आणि याच्यामध्ये पण मेनली काय होतं, लाईटलाच ऍब्झॉर्ब केलं जातं टू डिटरमाइन द लेवल ऑफ द बिलिरुबिन इन द ब्लड. ठीक आहे. नेक्स्ट एक्सचेंज ट्रान्सफ्युजन यूज केलं जातं. त्याच्यामध्ये काय करतात, ब्लडला रिप्लेस केलं जातं. ज्या ब्लडमध्ये हाय बिलिरुबिनची लेवल असेल त्या ब्लडला फ्रेश ब्लड सोबत काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं टू हॅव द नॉर्मल बिलिरुबिन लेवल. आणि या एक्सचेंज ट्रान्सफ्युजनमुळे काय होतं, इन्क्रीज रेड ब्लड सेलचा काउंट जो आहे तो वाढतो अँड लोअर द लेवल्स ऑफ बिलिरुबिन. आणि नेक्स्ट आहे दॅट इज ॲडिक्वेट हायड्रेशन विथ ब्रेस्ट फेडिंग ऑर पंप्ड ब्रेस्ट मिल्क. ठीक आहे. त्याच्याने काय केलं जातं, हायपर बिलिरुबिनेमियाला ट्रीट केलं जातं. नेक्स्ट डिसऑर्डर आहे दॅट इज जॉन्डिस. आता जॉन्डिस जो आहे त्याच्यामुळे काय होतं, स्किनचा कलर जो आहे तो येलोइश होऊन जातो. स्क्लेरी दॅट इज इट इज रिलेटेड टू द आय अँड अदर म्युकस मेम्ब्रेन्स. ॲडिशनली याच्यामध्ये काय होतं, बॉडीमध्ये जे काही फ्लुइड्स प्रेझेंट आहे ते त्यांचा पण कलर जो आहे तो काय होतो, येलो कलरमध्ये चेंज होतो. टेक्निकली इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्टेरस, म्हणून त्याला इक्टेरस असं पण म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता की नॉर्मल कंडिशनमध्ये पेशंट कसा दिसतो अँड जॉन्डिस पेशंटमध्ये. ठीक आहे. तर आता याचे कॉजेस काय मेनली, तर ॲक्यूट इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर, ते लिव्हरचे इन्फ्लामेशन होतं. बाईल डक्टमध्ये इन्फ्लामेशन होतं. हिमोलायटिक ॲनेमिया, याच्यामध्ये काय होतं, RBCs जे आहे जास्त प्रमाणात ब्रोकडाऊन होतात. गिल्बर्ट सिंड्रोम याच्यामध्ये काय होतो, कॉज होतो. आता याचे सिम्पटम्स काय, की याच्यामुळे इचिनेस येतो, ॲबडॉमिनल पेन होतं, वेट लॉस होतो, वॉमिटिंग झालं, पेलर दॅन युज्युअल स्टूल, फटीग, डार्क युरिन, हे काय झाले त्याचे सिम्पटम्स. आता जॉन्डिस जो आहे तो मेनली 3 टाईपमध्ये होतो. सगळ्यात पहिला दॅट इज हेपॅटोसेल्युलर जॉन्डिस. याच्यामुळे काय होतं, लिव्हर डॅमेज किंवा लिव्हरला इंजुरी येते आणि लिव्हर जो आहे तो काय होतो, इथे मेनली डॅमेज होतो ड्यू टू इन्फेक्शनमुळे किंवा एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलमुळे, ऑल्सो ड्यू टू पॅरासिटिक इन्फेक्शनमुळे. ठीक आहे. त्याची ट्रीटमेंट कशी करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये मेनली लिव्हरचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं ऑर रिपेअरिंग द लिव्हर. आणि याचा मेन गोल जो आहे तो काय केला जातो, लिव्हरचं फर्दर डॅमेज थांबवण्यासाठी ही ट्रीटमेंट जी आहे ती केली जाते किंवा लिव्हरचं मेनली ट्रान्सप्लांटेशन जे आहे या स्टेपमध्ये केलं जातं. ठीक आहे. सेकंड टाईप आहे जॉन्डिसचा दॅट इज हिमोलायटिक जॉन्डिस. आता याच्यामध्ये काय होतं, मेनली एरिथ्रोसाइट्स आहे किंवा बॉडीमधल्या रेड ब्लड सेल्स जे आहेत त्या काय होतात, मोस्ट अमाऊंटमध्ये ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, बिल्डअप ऑफ मोर बिलिरुबिन जो आहे बॉडीमध्ये काय होतो, बिल्ड होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, इन्फेक्शियस डिसीजेस जे आहे जसे की मलेरिया झालं, ॲनेमिया झालं, तो काय होतो, कॉज होतो. आता याची ट्रीटमेंट कशी करणार, तर मेनली अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक कॉजनुसार हिमोलायटिक जॉन्डिसची जी आहे ट्रीटमेंट केली जाते. ठीक आहे. अँड थर्ड टाईप ऑफ जॉन्डिस इज दॅट इज ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. आता हा टाईप जो आहे याच्यामध्ये काय होतं की मेनली बिलिरुबिन जो मॉलिक्यूल आहे तो इथे पूर्णपणे ब्लॉक होतो अँड इज अनेबल टू बी डिस्चार्ज फ्रॉम द लिव्हर आणि तो लिव्हरमधून डिस्चार्ज पण होत नाही, म्हणजे कम्प्लिटली तो लिव्हरमध्येच काय होतो, स्टोअर होतो. त्याचं ट्रीटमेंट कसं करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे सर्जरी केली जाते. इज परफॉर्म टू क्लिअर द ब्लॉकेज अँड टू क्लिअर द बाईल डक्ट सिस्टीम. किंवा सर्जरीमध्येच काय केलं जातं, गॉल ब्लॅडरला रिमूव्ह केलं जातं और अ पार्ट ऑफ द बाईल डक्ट सिस्टीम, जेणेकरून आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसला ट्रीट करू शकतो. ठीक आहे. आता जॉन्डिस डिसीजला डायग्नोज कसं करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे युरिनचं अनालिसिस केलं जातं टू मेजर द अमाऊंट ऑफ सर्टन सबस्टन्सेस इन युअर युरिन.
ठीक आहे. नेक्स्ट CBC केलं जातं, दॅट इज कम्प्लीट ब्लड काउंट और लिव्हरच्या फंक्शनची टेस्ट केली जाते टू मेजर बिलिरुबिन अँड अदर सबस्टन्सेस इन द ब्लड. ठीक आहे. थर्ड आहे इमेजिंग टेस्ट केली जाते, जसे की MRI झालं, अल्ट्रासाउंड झालं, टू एक्झामिन युअर लिव्हर, गॉल ब्लॅडर अँड बाईल डक्ट्स टू रूल आउट अदर फॉर्म्स ऑफ जॉन्डिस. आणि नेक्स्ट आहे हिडा स्कॅन केलं जातं. आता HIDA स्कॅन म्हणजे काय, इथे काय केलं जातं, लिव्हरमध्ये, गॉल ब्लॅडरमध्ये किंवा व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडीमध्ये जे ब्लॉकेज झालं, ठीक आहे, जॉन्डिसमुळे, ते इथं काय केलं जातं, अॅनालाइज केलं जातं. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट. आता जॉन्डिसची ट्रीटमेंट कशी करणार आपण, तर एन्शुरिंग नॉट टू एक्सीड द रिकमेंडेड डेली अमाऊंट फॉर अल्कोहोल कन्झम्पशन. एका स्पेसिफिक लिमिटपर्यंतच आपण काय करू शकतो, आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण रिकमेंड केलेल्या आहेत त्या घेऊ शकतो. ठीक आहे. एक हेल्दी वेटला आपल्याला काय करायचं, मेंटेन करायचं फॉर हाईट अँड बिल्डसाठी. आणि हेपॅटायटिस A अँड हेपॅटायटिस B शी रिलेटेड जी व्हॅक्सिन ती आपल्याला काय करायची, ते घ्यायची. अवॉइड हाय रिस्क बिहेवियर्स सच ॲज इंट्राव्हिनस ड्रग यूज ऑर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. अवॉइड पोटेन्शियली कंटॅमिनेटेड फूडला अवॉइड करायचे, वॉटर अँड मेंटेन गुड हायजीन. अवॉइड मेडिकेशन्स अँड टॉक्सिन्स विच कॅन कॉज, त्याच्यामुळे हिमोलायसिस होईल और डायरेक्टली डॅमेज द लिव्हर. अशा मेडिकेशन्सला पण काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचं. ठीक आहे. दिस आर द ट्रीटमेंट फॉर द जॉन्डिस डिसीज. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा हिमचे कॅटाबॉलिझम कसं होतं, नेक्स्ट आपण हायपरबिलिरुबिनेमिया डिसऑर्डरबद्दल डिटेलमध्ये बघितलं, आणि जॉन्डिस. तर याच्यावर आपल्याला मेनली 5 मार्क्स बद्दल नोट विचारू शकतात. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. ठीक आहे. आणि तुम्हाला काही डाऊट आला असेल किंवा काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, की सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय गाईज.